नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेलवेटच्या फॅब्रिकपासून नऊवारी, पेशवाई किंवा ब्राह्मणी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची। तर साधारण 6 ते 7 वर्ष वयाच्या मुलीसाठी आपण ही साडी बनवणार आहोत। याकरता 3.5 मीटर वेलवेटचं फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याचबरोबर लेस इथे घेतलेली आहे। साधारण ही 7.5 मीटर लेस आहे, पण आपल्याला इथे साधारण 8 मीटर अशी लेस लागणार आहे। अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ते फॅब्रिक मी 4 फोल्डमध्ये करून ठेवलेलं आहे। साधारण 1.5 मीटर फॅब्रिक आपण इथे घेतलेलं आहे। फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं, माझ्याकडची बाजू बंद, समोरची बाजू ओपन आहे। तर इथे घेताना आपल्याला घ्यायचा आहे सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर सीट घेर आहे साधारण 24 इंच, त्याचा चौथा भाग 6 इंच प्लस इथे आपण फक्त 2 इंच जे आहे एक्स्ट्रा घेतलेला आहे फॅब्रिक, म्हणजे टोटल 8 इंचावरती मार्किंग केलं। आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तिथून खाली आपल्याला आसनचं मेजरमेंट किंवा क्रच एरियाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर ते या साईजमध्ये किती घ्यायचं आहे, तर या साईजमध्ये मी 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 8 इंच याकरता केलं की आपण बेल्ट जो आहे तो आतल्या बाजूने लावणार आहोत। ही जी आहे पूर्ण साडीची उंची आहे, याच्यामध्ये एक्स्ट्रा बेल्ट जो आहे आपण वरच्या बाजूने बेल्टची उंची वाढवणार नाही आहोत। ही लाईन पुढे 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आणि त्यानंतर आता खालच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, आधी पूर्ण उंची घ्यायची। तुमच्या मुलीची जी पण उंची आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे। तर साधारण पहा, इथे मी 25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 25 इंचावरती मार्क करून आता आपल्याला इथे सरळ रेष आखून घ्यायची आणि बॉटमसाठीचं पायाचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे। तर पहा, या साईजमध्ये मी साधारण 5 ते 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे विथ मार्जिन। यामध्ये आपण लाईन जी आहे आखून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हा आकार देऊन घेतला। त्यानंतर तिरकस रेष घ्यायची आणि जे आकार देऊन घ्यायचा आहे आसनच्या मेजरमेंटसाठी। सलवारचा हा पार्ट जो आहे याचा आपण ड्राफ्ट बनवून घेतला आणि कटिंग करून घेतली। त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने फॅब्रिक मी फोल्ड करून घेतलेला आहे, डबल फोल्ड। मेन फॅब्रिक डबल फोल्ड करून घेतलं, त्यावरती आता आपण अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलं आणि साधारण वरच्या बाजूला 5 ते 6 इंच आपण या फॅब्रिकची उंची जी आहे ती वाढवून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। आणि फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता उरलेलं जे फॅब्रिक आहे त्यातून आपण जो पदर आहे तो कट करणार आहोत। तर पदर कट करताना उंची अधिक उंची असं 2 वेळा मार्किंग केलं। त्यानंतर त्यामध्ये साधारण 13 ते 14 इंच एक्स्ट्रा असं मार्किंग करून घेतलं आपण अशा पद्धतीने आणि इथून डबल फोल्ड करून घेतलं फॅब्रिक आपण 25 इंच अधिक 25 इंच जिथे मार्किंग केलं तिथे डबल फोल्ड करून घेतलं अशा पद्धतीने। पहा, अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपण डबल फोल्ड करून घेतलं आणि इथे सलवारचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि उंची जी आहे ती मार्क करून घ्यायची आणि इथून सरळ रेष आपल्याला आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला फॅब्रिक कट करताना साडीची जी उंची आहे ती कुठेही कमी जास्त व्हायला नको। तर अशा पद्धतीने पदर कट करताना आपल्याला पूर्ण उंची इथे मार्किंग करून घ्यायची, सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे खालच्या बाजूला जे आपण 13 ते 14 इंच मार्किंग केलेलं आहे ती अशा पद्धतीने तिरकी रेष जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता तिरकी रेष मी इथे जॉईंट करून घेतली आणि याच तिरक्या रेषेवरती आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं। खालच्या बाजूने पदराचा भाग कट करून घेतला। आता वरच्या बाजूने जे फॅब्रिक आहे त्यातून आपल्याला काष्ट्याचं जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर काष्टा कट करताना कसा कट करावा, तर फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवावं, दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायच्या आणि साधारण पूर्ण उंची अधिक 5 इंच अशा पद्धतीने तुम्हाला काष्ट्याची उंची जी आहे ती कट करायची। आणि काष्टा रुंदीला किती असावा, तर काष्टा साधारण 15 इंच काष्ट्याची रुंदी असावी। तर पहा, अशा पद्धतीने मी 15 इंचावरती मार्किंग केलं। आपण डबल काष्टा पेशवाई साडी किंवा ब्राह्मणी साडी ही डबल काष्टामध्ये बनवत आहोत, तर 15 इंचावरती मार्किंग करून मी एक बॉक्स ड्रॉ करून घेतला। त्यानंतर अशा पद्धतीने जे आकार जो आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे। अस्तरचं फॅब्रिक ठेवून जे आकार आखून घेतला, त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने फॅब्रिक एक्स्ट्रा आहे, तेवढं जे आहे आपलं 5 इंच फॅब्रिक आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे। जिथे जे आकार आपण घेतलेला आहे त्याच लाईनला खालच्या बाजूने साधारण 4 ते 5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर हे झालं आपलं काष्ट्याचं मार्किंग। अशा पद्धतीने दोन्ही काष्ट्यांचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। दोन्ही काष्ट्यांचं कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला जो पुढचा ओचा आहे त्याचं कटिंग करायचं। तर जे फॅब्रिक उरलं आहे त्यातून आपल्याला पहा
किती फॅब्रिक आपल्याकडे उरलेलं आहे? 48 इंच फॅब्रिक आपल्याकडे उरले, तेवढं फॅब्रिक आपण यूज करणार आहोत. त्यापूर्वी जे फॅब्रिक उरले त्यातून आपल्याला जी सलवारची उंची आहे तेवढ्या उंचीचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि वरचं फॅब्रिक बाजूला घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आसनचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा. 48 इंच रुंदीचा एक पीस आपण कट करून घेतला. उंचीला तो 25 इंचच होता आणि एका बाजूला आपण आसनचं मार्किंग केलं आणि समोरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. हे बेसिक ड्राफ्ट जो आहे तुम्हाला अशा पद्धतीने येणार आहे, हे मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने हा पुढचा जो ओचा आहे आपला पेशवाईचा किंवा ब्राह्मणी साडीचा तयार होणार आहे. आणि खालच्या बाजूचा जो बॉटम आहे तिथे आपण लेस लावून घेणार आहोत पूर्ण साडीमध्ये. तर अशा पद्धतीने आता हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या ह्याच्या आणि हा पार्ट जो आहे पूर्ण वरच्या बाजूला आपल्याला टक करून घ्यायचा आहे किंवा स्टिच करून घ्यायचा आहे. तर छान असा ओचा जो आहे आपला इथे अशा पद्धतीने गोल आकारामध्ये तयार होतो. आता आपण स्टिचिंग करूयात. तर ओच्याचा जो भाग आहे सुरुवातीला त्याच्या बॉटम साईडला पूर्ण आपल्याला ही लेस जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. हे पहा. त्यानंतर पदर घेतलेला आहे. पदराची खालची बाजू जी तिरकी बाजू आहे 25 इंच अधिक 25 इंच अधिक 13 अशा पद्धतीचं जे मार्किंग केलं त्या बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची. त्यानंतर पदराचा जो शेवटचं टोक आहे तिथे आणि त्याचबरोबर पदराच्या वरच्या बाजूला देखील आपल्याला ही लेस व्यवस्थित अशी अटॅच करून घ्यायची आहे. काष्ट्याचे जे दोन्ही पार्ट आहे त्याला देखील आपल्याला सरळ बाजूने ही लेस अटॅच करून घ्यायची. काष्ट्याला लेस लावून घेतलेली आहे. ओच्याला पण आपण लेस इथे अटॅच करून घेतलेली आहे आणि पदराला देखील आपण इथे लेस जी आहे सुंदर अशी अटॅच करून घेतलेली आहे. आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे आपण अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे. त्यावरती अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक घ्यायचं. त्याला देखील इथे लेस लावून घेतलेली आहे खालच्या बाजूला. खालच्या बाजूने स्टिच करायचं. त्यानंतर जे आकारापर्यंत आपण स्टिच करणार त्यानंतर वरच्या बाजूने सरळ पार्ट स्टिच करून घ्यायचा आणि जेवढं पण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्याच्या आपल्याला वरच्या बाजूने प्लेट्स घ्यायच्या आहेत. सलवारचे दोन्ही पार्ट रेडी करून घेतल्यानंतर दोन्ही पार्ट मी सरळ ठेवले. आता माझ्या उजव्या हाताचा जो पार्ट आहे त्यावरती मी काष्ट्याचा पार्ट ठेवून घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे खालच्या बाजूने साधारण 4 ते 5 इंच असं सरळ जॉईंट करायचा. त्यानंतर मधल्या पार्टमध्ये प्लेट्स घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या मधल्या पार्टमध्ये प्लेट्स घेतल्यानंतर जे आकारावरती पूर्ण काष्टा असाच आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. आता हा जो आहे माझ्या डाव्या हाताचा जो पार्ट आहे त्या पार्टवरती आपल्याला काय करायचं, सुरुवातीला पदराचा भाग घ्यायचा. पदराचा जो तिरकस मोठा भाग आहे तिथून आपण पदर जॉईंट करायला सुरुवात करणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी फिरवून घेतलं. आता इथे अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि चुन्यांचं जे डायरेक्शन आहे ते वरच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला घेऊन सर्व प्लेट्स घ्यायच्या आणि कमरेपासून खाली 1 इंच हा भाग सोडायचा आणि तिथे पण आपल्याला सर्व प्लेट्स घेऊन पदर जॉईंट करून घ्यायचा. आता आपल्याला ओचा तयार करून घ्यायचा आहे. जे आकार आपण जिथे कट केलेला आहे तिथून साधारण 3 इंचावरती पहिलं मी मार्किंग करून घेणार आहे. हे पहा पहिलं मार्किंग 3 इंचावरती केल्यानंतर तिथून पुढे साधारण प्रत्येक मार्किंग तुम्हाला 4-4 इंचावरती करायचं आहे. हे पहा तर 4-4 इंचावरती मार्किंग करून तुम्ही अशा प्लेट्स घेतल्या तरीही चालतील. पण मी इथे घेताना काय मार्किंग जे आहे ते दिसत नाही आहे त्यामुळे मी अंदाजे व्यवस्थित 4-4 इंचाचं पहिलं 4 इंचाचं जे मार्किंग आहे त्याच अंदाजाने मी सर्व प्लेट्स घेतलेल्या आहेत. आणि शेवटची येणारी जी प्लेट असणार आहे आपली त्या प्लेटमध्ये आपल्याला या आधीच्या सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या पूर्ण अशा कवर करून घ्यायच्या आहेत. हे पहा जशी आपण नववारी साडी नेसतो त्याच पद्धतीने नववारी साडीमध्ये जसं आपण ओचा किंवा निऱ्या ज्या आहेत एका प्लेटमध्ये सर्व गुंडाळून घेतो किंवा फोल्ड करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या एका प्लेटमध्ये सर्व निऱ्या ज्या आहेत आतमध्ये अशा फोल्ड करून घ्यायच्या आणि इथे पिन लावून घ्यायचे आहे. हे पहा व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे. हा पार्ट पहिल्यांदा मी खाली पिन लावून घेतली म्हणजे खालच्या निऱ्या निसटणार नाहीत आणि वरचा जो सगळ्यात शेवटची जी निरी आहे ती व्यवस्थित अशी कवर करून बाकीच्या निऱ्या कवर करून मी इथे देखील एक पिन लावून घेणार आहे. छान असा पेशवाईचा गोळ जो आहे आपला इथे तयार होतो. आणि यामध्ये एक असतं की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की उंची जी आहे घोळाची जास्त होते तर तुम्ही इथे उंची ॲडजस्ट करू शकता. ज्यावेळी तुम्ही साडी नेसता तेव्हा हा जो लेसचा जो पार्ट आहे तो वरच्या बाजूला तुम्हाला टक करून घ्यायचा आहे किंवा वरती तुम्ही पिन लावून देखील हा घोळ उंचीप्रमाणे ॲडजस्ट करून घेऊ शकता.
जेवढ्या रुंदीची लेस आहे तेवढ्याच छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन दुसरा जो भाग आहे तो आपण अशा पद्धतीने तयार करून घेतला. आणि हे पहा, हा भाग थोडासा आपण वरच्या बाजूला उचलून घेतलेला आहे, साधारण 1 इंच अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, आपण इथे पदर जोडून घेतलेला आहे. पदर जिथे जोडून घेतला तिथे आपल्याला दुसरा काष्टा जो आहे तो जोडून घ्यायचा. इथे लक्षात घ्या, काष्टा सरळ जोडायचा आहे, पदर सरळ जोडायचा आहे. दोन्ही काष्ट्याचे जे पार्ट आहेत ते दोन्हीही आपल्याला सरळ जोडून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण पहिला काष्टा जॉईन केला त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा काष्टा देखील जॉईन करायचा आहे. हे पहा, अशाच पद्धतीने दुसरा काष्टा जो आहे पदराच्या वरच्या बाजूला जॉईन करून घ्यायचा आणि तो सरळ जॉईन करून घ्यायचा. हे सर्व पार्ट आपण सरळ जोडतो, पण जो आपला ओच्याचा जो भाग आहे तो जोडताना मात्र आपण आसनच्या डाव्या बाजूने घेतलेला आहे. म्हणजे मी बसलेली आहे त्या डाव्या आसनवरती अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे. हे पहा, आणि जे आकारावरती हा पार्ट जोडून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने ओचा जो आहे मी पूर्ण जोडून घेतला. आता त्यानंतर आपल्याला दोन्हीही सलवारचे पार्ट एकमेकांवरती समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि जे आकाराप्रमाणे शिवून घ्यायचे. सुरुवातीला जे आकार शिवून घेणार आपण आणि त्यानंतर आपण जशी सलवार स्टिच करतो त्या पद्धतीने शिवून घ्यायचं. तर ज्या पद्धतीने सलवार आपण स्टिच करतो त्या पद्धतीने मी शिवून घेतलं आणि साडी जी आहे ती आपण सरळ करून घेतली. त्यानंतर काष्टा अशा पद्धतीने घ्यायचा आणि तो व्यवस्थित आपल्याला खालच्या बाजूने साधारण हे पहा, दोन्ही काष्टे 5 इंचापर्यंत एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आणि वरच्या बाजूने स्टिच करून घ्यायचा हा काष्ट्याचा पार्ट. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, आतल्या बाजूने हे डबल स्टिच करून घ्यायचं आणि ओचा जो आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित असा पुढच्या भागामध्ये शिवून घ्यायचा आहे. तर हे पहा, दोन्ही आसनचे पार्ट एकमेकांच्या वर ठेवायचे, सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचा आणि व्यवस्थित जो पायाचा जो भाग आहे किंवा कमरेचा जो अलीकडचा भाग आहे निऱ्यांच्या खालचा त्या सेंटरवरती तुम्हाला हा ओच्याचा जो लेसचा पार्ट आहे तो सेंटरवरती स्टिच करून घ्यायचा. आणि बेल्ट आपण जो इथे लावणार आहोत तो आतल्या बाजूने बेल्ट लावणार आहोत, या बाजूला बेल्ट ओपन ठेवायचा. तर अशा पद्धतीने ही साडी जी आहे ती इथे तयार झाली. छान असा लूक या साडीला आलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.